नमस्कार, मी अतिजय गौड. स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अलिबाग मूळ मतदारचे निवडणूक प्रमुख छोटम शेठ आहेत. छोटम शेठ यांनी मला मीडिया म्हणून इथे यासाठी बोलवलेलं आहे की गेले कित्येक वर्ष शेठ आपल्या अलिबाग मूळ मतदारसंघातील जो खारेपाट विभाग आहे त्याच्यामध्ये कुठली शेठ गाव येतात जे पाण्यापासून वंचित आहेत. दोकोडे असेल, कोपरोली असेल, त्याचबरोबर मिरकतखार ग्रामपंचायत असेल, सारळ ग्रामपंचायत असेल, रेवस ग्रामपंचायत असेल, नवखार म्हणजे डावली, रांजणखार ह्या ग्रामपंचायती येतात. त्यांना पाण्याची अतिशय टंचाई आहे. एक मिनिट. तर अशा पद्धतीच्या हे जे काही गावं आहेत, आज मी मुलाखत घेत असताना साईडला सर्व ग्रामस्थ इथं शेतकडे हा विषय घेऊन आलेले आहेत. ते ह्या फ्रेम मध्ये येत नसल्या कारणाने खऱ्या अर्थाने ते माझ्या साईडला बसलेले नाहीत. हा मुद्दा शेठ यांच्या घरी घेऊन ते उपस्थित राहिलेले आहेत. कितीतरी आमदार आले, कितीतरी आमदार गेले, आनाभाका मारल्या, थापा मारल्या, परंतु मी स्वतः बोंडीपासून त्या रेवस पट्ट्यामधील लोकांची पाण्याची किती खराब परिस्थिती आहे पत्रकार म्हणून नेहमी अभ्यास करत असतो, परंतु कोणीही त्यांचा पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत सोडवलेला नाही आहे. आणि त्या माध्यमातून नवीन विकल्प आता तयार व्हायला लागलेले आहेत जे शकापला हरूसत्तेमध्ये आले, परंतु 5 वर्ष झाले तरी सुद्धा अजूनपर्यंत खारेपाट विभागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आता तिसरे एक विकल्प आलेले आहेत आणि अतिशय लोकप्रिय कमी वेळामध्ये झालेले आहेत. तर शेठ, हा पाण्याचा प्रश्न निदान हे बाकीचे जे सगळे राजकारणी थापा मारून गेले त्यांना सोडवता आला नाही, पण हा पाण्याचा प्रश्न तुमच्याकडे आता लोक येत आहेत. तर तुमच्याकडे हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्की काय नियोजन आहे, काय तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे की मी कशा पद्धतीने हा पाण्याचा प्रश्न सोडवतो? नक्कीच पत्रकार बंधू आपल्याला नमस्कार. माझ्या समोर डावडी रांजणखारचे आणि ग्रामस्थ आहेत. कालच्या दिवशी मिरकतखार ग्रामपंचायत अंतर्गत बागदांडा येथील अनेक महिला आल्या होत्या. तिथे ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्य देखील होत्या. त्यांनी माझ्यासमोर एक प्रश्न मांडला होता की आम्ही 4 दिवसापूर्वी ग्रामसभेमध्ये गेलो होतो. त्यावेळेला आम्ही त्यांना पाण्याच्या संदर्भातला प्रश्न विचारला. सरपंच महोदय किंवा उपसरपंच यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की एकच मुद्दा त्यांनी ठेवला समोर की सर्व पाणी अडवलेलं आहे झिराडला. ही लाईन साधारणतः 2008 साली टाकण्यात आलेली आहे आणि 2008 पासून 2024 पर्यंत साधारणतः 12 वर्ष झाली. 12 वर्षामध्ये ना त्याला काही नवीन त्याचा स्पॅन वाढवता आला किंवा त्याच्यावरती काही नव्याने डेव्हलपमेंट काही आणता आली नाही. आज कोविड काळ निघून गेला. त्या कोविड काळामध्ये बघितलं तर मुंबईत राहणारी किंवा रोजगारानिमित्ताने किंवा नोकरीनिमित्ताने किंवा उद्योगानिमित्ताने मुंबईत लोक राहत होते ते कोविड काळामध्ये घरी आले होते आणि ती परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे. आणि त्यावेळेला आम्हीही पाण्यावरती त्या समस्यावरती रोज म्हणजे रात्री 2-3 वाजेपर्यंत त्या लोकांना पूरक पाणी मिळालं पाहिजे, कारण घरामध्ये 2 फॅमिली जर 3 झाली होती किंवा 4 फॅमिली येऊन राहत होत्या. तेव्हाची परिस्थिती बघितली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेने आम्हाला विचारणाही केली होती की बाबा तिकडच्या लोकांना पाणी. ह्या लोकांनी अनेक वेळेला मोर्चे किंवा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पाण्यावरती देखभाल बघण्यासाठी म्हणून जी समिती नेमण्यात आली, तहसीलदार असतील, यांच्याकडे वारंवार जाणं आणि त्यांना विचारणं हे त्या लोकांचं चालू होतं. कारण पाणी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तो मिळणं गरजेचं. आणि सर्वात माझंही प्रांजल मत आहे की एकदा आपण जर का मांडवा टाकला मग तो चढाव एकदा संपला की जर कोपरोली ग्रामपंचायत चालू होते, मिरकतखार, रेवस, सारळ, त्याच्यानंतर डावली, रांजणखार असेल, हे सगळं एकदम समुद्राचे एकदम लगत आहेत. गावात लगत असल्या कारणाने त्यांना कम्प्लिटली प्यायचं पाणी जर घ्यायचं झालं तर MIDCच आहे. त्यांच्याकडं दुसरा कोणताही पर्याय नाहीये. कारण 10 फूट एकदा जमिनीच्या खाली गेला, मग तो मे असो, मार्च असो किंवा अजून एप्रिल असो, या महिन्यामध्ये जर बोरवेल करायला गेलो तर 10 फुटाच्या खाली गेल्यानंतर ते मुच्चल पाणी येतं. तरी ते लोक आजपर्यंत त्या मुच्चल पाण्यावरती आपल्या घराचं व्यवस्थापन करतात, पण प्यायला हे पाणी त्यांना MIDC वरतीच. पण आजपर्यंत असंही म्हणतील की मी 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये
सभापती होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो. मग आपण काय केलं, पण त्यावेळची परिस्थिती त्या लोकांना पाणी एकदम 100% पुरत नाही, पण पुरत पाणी येत होतं. मधल्या ह्या 5 वर्षापासून जसं जसं पॉप्युलेशन वाढले किंवा जिल्हा परिषदेने काही नवीन त्याच्यावर उपाययोजना नाही केली किंवा आपल्या लोकप्रतिनिधींनी काही त्याच्यावरती नवीन उपाययोजना केली नाही, हाय त्याच लाईनवरती आजपर्यंत 2008 ते 2024 पर्यंत तसंच चालू ठेवलंय. अनेक आता ह्या 5 वर्षात ज्या ग्रामपंचायतीचा सन्माननीय सरपंच आहे, हा सरपंच त्यांनी सांगितलं की दिलीप भोईर यांनी पाणी तिकडे अडवलेलं आहे. पण मी तर कोविड जसा आला तेव्हापासून जिल्हा प्रशासन म्हणजे पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे आमच्या जेवढे पण 6 कनेक्शन्स आहेत जे ऑफिशियली मंजूर आहे, जिल्हा परिषदेने दिलेले ऑफिशियली 2008-9 साली, 13 साली आणि 17 साली, हे 6 कनेक्शन त्यांच्या रेकॉर्डला आहेत. असं नाही की कुठंतरी आमच्या हातात जिराटच्या गावावरनं जाताना ती पाण्याची लाईन गेलेली आहे तर त्याच्यात कुठंतरी तोडलंय घेतलंय असंही नाही आहे. मंजूर कनेक्शन आहेत ते, त्याचे व्यतिरिक्त असतील तर जिल्हा परिषदेने किंवा पाणी पुरवठा विभागाने ते तोडावेत. आजही आम्ही सांगतोय आणि तेव्हाही सांगत होतो. आणि आता काय झालंय की राजकारणाचे दिवस आले, म्हणजे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेचं निवडणूक आलेली आहे. मग तिथल्या ग्रामसभेत विचार घेताना मग कोणाच्या तरी सांगण्यावरून म्हणा किंवा कोणी सांगितलं की बाबा तिथे पाण्यावर थोडा मोर्चा काढा. माझा स्वतःचा जन्मदिवस होता 25 एप्रिलला. त्या दिवशी माझ्या गावचेही सगळे कनेक्शन विदाऊट परमिशन किंवा कोणतंही पाणी पुरवठा विभागाला न सूचना देताना किंवा पाणी पुरवठ्यावरती जे लाईनमन काम करणारे आहेत यांना कोणतीही सूचना न देताना सगळे कनेक्शन तोडून टाकले होते. आणि पाणी पुरवठा विभागाला माहिती नव्हतं की आपले कनेक्शन तोडलेले आहेत म्हणून. आणि ज्या वेळेला पाणी सोडलं त्यावेळेला पाणी अक्षरशः अनेक हजार लिटर हा वाया गेला. मग आम्हालाच ही कंप्लेंट करावं लागेल किंवा असं आहे तुम्ही वस्तुस्थिती बघा. तर बोलतो कोणती पूर्वसूचना न देताना त्या सरपंच आणि त्या उपसरपंचांनी म्हणजे गोरख कडवे असेल किंवा अभिजित कडवे असेल यांनी उपसरपंच म्हणून काम बघताना लोकांना थोडं दिशाहीन करून टाकलं, दिशाभूल केली आणि मग त्यांना एकत्रित घेऊन हे कनेक्शन तोडायला आले. म्हणजे हे फार चुकीचं आहे. आणि ते यावेळेला विचारलं त्यांनी सांगितलं की अशी कोणती आमच्याकडून परवानगी वगैरे घेतलेली नाहीये. तरी ठीक आहे. त्यानंतर मग पाणी पुरवठा विभागाने आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या स्तरावरती ते काम करण्यात आलं आणि परत एकदा पाण्याची लाईन सुरळीत करण्यात आली. हे जो विषय आहे ह्या लोकप्रतिनिधींनी 5 वर्षामध्ये जर ह्याची थोडासा लोकांचा विचार घेतला असता किंवा एखादी आमसभा घेतली असती, ह्या अख्ख्या विधानसभेमध्ये 5 वर्षामध्ये आमच्या आम जनतेचा एकही प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी कोणतीही आमसभा नाही झाली किंवा एखादा नवीन काहीतरी समजा पाणी पुरवठ्याची लाईन पाण्याची लाईन टाकायची आहे किंवा एखादा प्रोजेक्ट येतोय ना कुठली जनसुनावणी झाली. मग आम्ही कोणाकडे न्याय हक्क मागणार? आम्ही जर सामान्य नागरिक आहोत, आम्हाला ज्या शासकीय योजनेतून मिळणाऱ्या किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजना या आम्हाला पूर्णपणे देण्याचं काम सरकार जर करत असेल तर मग इथल्या स्थानिक प्रतिनिधींचा मागण्याचा आपला अधिकार आहे की नाही किंवा ही एक खंतच आहे की आजपर्यंत 5 वर्षातली कोणतीही आमसभा नाही झाली. हे फार चुकीचं मला वाटतं. कारण आम्ही सर्व जे ग्रामसभेमध्ये सांगितलं गेलं किंवा 2 दिवसापूर्वी नवखरचे ग्रामस्थ आज आलेले आहेत म्हणजे डावली रांजणकरचे, त्याचबरोबर मिल्कतखार अंतर्गत बागदांडा इथल्या कालच्या दिवशी महिला आल्या होत्या. त्यांनी प्रश्न विचारला तर त्यांना सांगितलं की कधीही तुम्ही पाणी पुरवठा विभागाकडे जा आणि त्यांच्याकडे चाव्या आम्ही दिलेल्या आहेत, आम्ही पाणी सोडत नाही. गावाला जरी पाणी घ्यायचं असलं तरी ते सोडत. हे गेले 4 वर्षापासून त्यांच्याकडे चाव्या दिल्या आणि ते पाण्याचं व्यवस्थापन करतात. आम्हाला दिलेले जे 2 वार आहेत, एक म्हणजे बुधवार आणि दुसरा म्हणजे गुरुवार, त्या 2 वाराला आम्हाला इथे जिराटला पाणी येतं, अन्यथा पाणी आम्हाला सोडत नाही. हेही जनतेने थोडं समजून घ्यावं. कुठंतरी राजकारणाची येणारी दिशाभूल करणं एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून, पण तेही सांगतो सरकारकडे मागण्यासाठी जर आम्हाला भारतीय जनता पार्टीने जर का संधी दिली तर इथला हा महाराष्ट्रातला सर्वात जिल्हा नामांकित असलेला हा रायगड आहे.
आणि रायगडमध्ये ही विधानसभा येते. त्या विधानसभेमध्ये अलिबाग तालुका हा सगळ्यांच्या महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या नकाशावरती हा आजही दिसतोय. कारण इथे अनेक गोष्टी आहेत, सेलिब्रिटी आहे, त्याचबरोबर रेवदंडा श्री समर्थ प्रतिष्ठान, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, अनेक त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी स्वच्छता दूत म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी आहे, या भूमीमधले सगळे लोक आहेत. त्याचबरोबर कान्होजी आंग्रे सर्कल हे इथले म्हणजे आरमार आहेत, ज्यांनी हा ठेवलेला वसा जो जपलेला आहे हा आजपर्यंत विकसित झालाच नाही असं माझं 100%चं म्हणणं आहे. जी जी डेव्हलपमेंट येत आहे ती स्वार्थासाठी येत आहे का हेही कळत नाहीये. जनतेचा हित बघणं हेही कळत नाहीये की जनतेचा हित जर तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलं तर लोकांचं हित कशामध्ये आहे, जनतेसाठी काय करायला पाहिजे, ह्याही गोष्टी आजपर्यंत समजून घेतल्या नाही. म्हणूनच आज इथले डावळी रांजणखडचे सगळे लोक आले. मी आपल्यालाही विनंती करतोय, तुम्ही आजही पाणी पुरवठा विभागाला जा किंवा तहसीलदार म्हणून त्याच्यावरती स्वतः नजर ठेवून आहे. त्यांना विचारा की पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन कोण करतं. त्याचबरोबर जर त्याचं व्यवस्थापन जर आम्ही करत असो तर ते आम्ही नक्कीच सांगत आहोत, आम्ही करत नाही आहोत. कुठंतरी आमच्याबद्दलचं दिशाभूल किंवा लोकांमध्ये संभ्रम तयार करून कुठंतरी एखादा तेढा निर्माण करायचा स्थानिक लेवलवरती, ही गोष्ट बरोबर नाही. आम्ही प्रामाणिकपणाने सांगतो, आम्ही आजपर्यंत जे पण काम करत आलो प्रामाणिकपणे करत आलो. पण जर का आपला प्रश्न मी सोडवू शकेल, कारण तळागाळातला माणूस आहे. कारण 2007 साली 9 साली मी ग्रामपंचायतीचा साधा एक अपक्ष सरपंच सदस्य म्हणून झालो, सरपंच नाही झालो. पण लगेच 1.5 वर्षानंतर 2013 साली लगेचच मी जिल्हा परिषदचा सदस्यही झालो. 2 टाइम निवडणुकीत निवडून आलो. ज्या आर्थिक लोकांनी खरोखर प्रामाणिकपणाने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि आता येणाऱ्या काळात संधी मिळाली तर त्याच्यातही लोक प्रामाणिकच विश्वास ठेवतील. कारण हा एकमेव माणूस, मी बोलणं बरोबर नाही, लोकांनाही माहिती आहे की माणूस काम करू शकेल तर दिलीप होईल, हा आमचा विश्वास आहे. छोटम शेठ, मागेच मी 4-5 दिवसापूर्वी एक आमदार महोदयांची मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही सध्या मतदारसंघामध्ये पक्षप्रवेश घेताय त्यावेळी तुमचं टायटल असतं की शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश करा. तर त्यांना मी विचारलं की बाबा, शिंदे गटातून छोटम शेठ प्रवेश घेत आहेत, तुम्ही सध्या युतीमध्ये आहात, तर अशा पद्धतीने तुमच्या पक्षाला ते हादरा देत आहेत. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की शिंदे गटाचा पक्षप्रवेश घ्यायला 7 जन्म लागतील. तर नक्की तुम्ही जे शिंदे गटातून पक्षप्रवेश घेताय ती त्यांचीच लोक आहेत की नाही? नक्कीच. त्यांनी मीही ती बाईट ऐकली, आपल्या माध्यमातून तुम्ही घेतलेली बाईट ती मीही ऐकली. त्यांनी सांगितलं की शिंदे गटातून 7 जन्म घ्यावे लागतील वगैरे वगैरे वगैरे. पण मी सांगेन की मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीने मला जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून पदभार दिलं आहे. भारतीय जनता पार्टीने आयुष्यमान भारत कार्ड महाराष्ट्राचा उपसंयोजक म्हणून माझ्याकडे त्यांनी कामकाज दिलं. त्याचबरोबर ह्या विधानसभेचा निवडणूक प्रमुख 192 अलिबाग विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे त्यांनी जेव्हा कामकाज दिला, तर निवडणूक प्रमुख म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे लोक कशा पद्धतीने वाढतील किंवा आपला पक्ष कसा वाढेल ह्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी म्हणून मला हा निवडणूक प्रमुख हा माझ्याकडे पदभार दिला होता. खऱ्या अर्थाने जर सांगितलं तर आपण पार्टीने दिलेलं जे माझ्याकडे काम आहे ते मी करतोय आणि करणार. मग त्याच्यामध्ये येणाऱ्या काळासाठी ज्यांचा पक्षप्रवेश होते आणि पक्षप्रवेश मी कोणाला सांगायला जात नाहीये. एक मागच्याच टायमाला एक बाईट आली होती की खोटा पक्षप्रवेश केलाय, तर ते खोटा पक्षप्रवेश नव्हता. त्यांचे घरवाले होते आणि त्या ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्य होत्या, त्यांनी त्यांचे घरवाले होते, त्यांनी सांगितलं की आमचाही पक्षप्रवेश घ्या. मॅडम काय नाहीये, पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं ठीक आहे. आजही माझ्याकडे कोणी पक्षप्रवेश करायला जर आला त्याला मी बोलतो माझी कोणाचीही, कारण एखादा कार्यकर्ता एखाद्या गावातल्या लोकांना घेऊन येताना पक्षप्रवेश त्यांना न सूचना देताना इथे घेऊन येतात आणि मग आल्यानंतर आपण त्याचा पक्षप्रवेश करतो. मग त्याच्या मनात येतं अरे यार मला वेगळ्या कामासाठी बोलवलं होतं आणि वेगळंच माझ्याबरोबर इथं घडलं गेलं, म्हणून मी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना सूचित करतो
की पक्षप्रवेश करताना ज्याची संमती असेल अशाच माणसांनी पक्षप्रवेश करा, अन्यथा पक्षप्रवेश करू नका. पण भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने दिलेला मला माझ्याकडे जे काय पदभार आहे त्याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टी वाढेल सांगितलं की बाबा हां, काही लोकांना कोणाची कार्यप्रणाली आवडली नसेल, माझी कार्यप्रणाली त्यांना आवडली असेल, असं ते चेंजेस आहेत ना. मीही शेतकरी कामगार पक्षात होतो, शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीत आलो, म्हणजे माझेही विचार काहीतरी त्याबद्दलचे असू शकतील म्हणूनच मी आलो. तसंच शिंदे गटाचे काही सदस्य असतील किंवा काही लोक असतील तर त्यांच्या मनात जर काही कोणती गोष्टीची खतखत असेल किंवा काहीतरी त्यांच्याबद्दलचं मनात काहीतरी शंका असेल म्हणून त्यांनी येऊन आपल्याकडे पक्षप्रवेश करतात. मलाही कळते की सरकारच्या सत्तेमध्ये मग केंद्रात असेल किंवा राज्यात असेल भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब हेही सरकार सत्तेमध्ये आहेत. आम्ही एकमेकाचे पक्षप्रवेश घेतोय अशातला कोणताही भाग नाहीये. लोक त्यांच्या प्रणालीवरती काही विश्वास नसेल अशा अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत. मग सुधीरजी चेरकर शेतकरी कामगार पक्षातून आले, त्याचबरोबर अप्पाजी पालकर हेही शिंदे गटामध्ये काम करत होते. अनेक तालुका प्रमुख आहेत त्यांची आपण नावही नाही घेतली पण त्यांनी आमच्यामध्ये पक्ष त्याच्यानंतर अमित म्हात्रे आहे, तुषार पाटील आहे, हे सगळे अनेक लोक मला येऊन जोडले ना. शेतकरी कामगार पक्षाचे आमचे कनगुटकर साहेब आहेत, हेही उपसरपंच त्यांनी कामकाज बघितला, तेही आमच्या पक्षात आले. म्हणजे असं काहीतरी बाबा पलीकडे ज्या आमच्या समस्या आहेत, आमच्या लोकांच्या समस्या आहेत त्या सुटणे गरजेचे आहेत. आणि जर त्या सुटत नसतील तर आम्हाला आमच्या जनतेसाठी निर्णय घ्यावा लागतो आणि जनतेचा निर्णय घेताना पक्षाच्या चांगल्या भूमिकेकडे जाऊन लोकांना न्याय द्यावा म्हणून हे भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख म्हणून जे जे लोक आले त्यांचा पक्षप्रवेश झाला. आपण म्हणताय की 7 जन्म लागतील, लोकांचा विचार आहे हा, लोकांचा विचार आहे. लोकांच्या विचारात एकदा आलं की तो पक्षप्रवेश करणार. कारण ही कशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र म्हणजे आपला आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ही रयत आहे ती आजपर्यंत त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळली. सगळ्या जनतेला किंवा त्यावेळच्या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम केलंय. आणि आज जर इकडे जर विधानसभेमध्ये आपण ज्या वेळेला निवडून येतो त्यावेळेला ती 5 वर्षासाठी तुम्हाला रयत सांभाळण्यासाठी दिलेली आहे. 1,12,000 लोकांनी आपल्याला मतदान केलंय, 2.5 लाख लोकांनी मतदान त्यावेळेला 5 वर्षापूर्वी केलंय. तर आपल्याला ही रयत सांभाळायला दिलेली आहे. 2.5 लाख लोकांचं आपल्याला नेतृत्व दिलंय आणि इतर साधारणतः 4 ते 5 लाख लोक ह्या विधानसभेमध्ये इतर लोक आहेत किंवा ते वयापासून खालच्या वयामध्ये असतील असे लोक काम करतायत. यांचं नेतृत्व तुम्हाला दिलेलं आहे तर तो नेतृत्व सांभाळण्यासाठी 5 वर्ष दिलेलं आहे. आपण त्याचे मालक नाही आहोत. कारण जनतेने एकदा जर ठरवलं की बाबा कार्यप्रणाली किंवा काम करण्याची पद्धत चुकीची असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देतं. हे नियमच आहे आणि हा सृष्टीचा नियम आहे. आपण त्याला मालकी म्हणून समजून जमणार नाही. दुसरा एक प्रश्न त्यांनी विचारला मलाच बोलले की रात्री सध्या तुम्ही बघत तर धार्मिक कार्यक्रमांना तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लक्ष देत आहे आणि त्या दृष्टिकोनातून रात्रीत कधी मंदिरे वगैरे बांधून होतात का अशा पद्धतीने एक हास्यास्पद त्यांनी तुम्हाला लगावलं तर याच्याबद्दल काय? मी एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे ना, माझ्याकडे कोणता पद आहे, माझ्याकडे कुठलं प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा पण भारतीय जनता पार्टीकडे मी ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे विकास निधी मागत असतं त्या वेळेला मला ते देत असतात आणि त्याच्या अनुषंगाने आपणही लोकप्रतिनिधी झाला, आपल्याकडे ते शासकीय निधी आहे. मग जे लोक त्या मंदिरापासून वंचित आहेत असे लोक आमच्याकडे आले, आम्हाला अप्रोच झाले आणि त्यांना सांगितलं आमचं मंदिर होणं अत्यंत गरजेचं आहे. मग मी सांगितलं की बाबा आपण त्या मंदिरासाठी एक पाऊल पुढे टाकून बांधायला येतो. एक रात्रीत मंदिर बांधलं. तुम्हीही आतापर्यंत अनेक मंदिरं बांधली असतील, शासकीय निधी त्याच्यावर टाकला असेल, तुम्हीही एक रात्रीत नाही बांधलं. लोकांना काहीतरी पटेल असं थोडंसं सांगायला पाहिजे, काहीतरी आपल्याला दिशाभूल करायची त्यांची की एक रात्रीत मंदिर बांधायला निघाला. अरे छोटा मुला तर अजून मला तर वाटतंय
5 वर्ष आपणही जिल्हा परिषदेमध्ये होतात माझ्या बरोबर, तेव्हा मीही सभापती होतो. तुमच्या धर्मपत्नी जिल्हा परिषदेच्या पक्षप्रतोद म्हणून होत्या. मीही तेव्हा जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागाचा सभापती होतो. तुम्ही आम्हालाही पाहिलं. असं नाही की आम्ही तेव्हाही काम करत होतो. आमच्याकडे प्रशासकीय ज्ञान नाही आहे का, आम्हाला लोकांचा हित माहिती नाही का, की मी आजच आलोय आणि आज येऊन उभा राहिलो की विधानसभेला मी उभा राहतोय असं मी वक्तव्य करतोय का? नाही. तर 10 वर्ष प्रशासकीय यंत्रणेमध्ये परिपूर्ण काम केलंय. आणि असंही नाही केलंय, ग्राउंड लेवल बघितली, कोविड काळ बघितला. कोविड काळामध्ये अगदी नाही बोलायला 18 तास काम करत होतो. हे लोकांना इथल्या जनतेला ज्ञात आहे. जनता ह्या दृष्टिकोनातून आमच्याकडे बघताना त्या अँगलनी बघते की त्यावेळेला अनेक लोकांना ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून बनवले होते ते कधी बाहेर दिसले नाही. पण हा माणूस ना बॉडी उचलण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापासून सर्वात पुढे असणारा माणूस होता. आणि आज लोक ठरवतील ना, ते मी मगाशी बोललो की ही रयत आहे. ही रयत आपल्याकडे 5 वर्ष लोकांनी सांभाळायला दिली होती. ती कशा पद्धतीने तुम्ही सांभाळलीत किंवा नाही सांभाळलीत त्याचं उदाहरण आता 2 महिन्यामध्ये कळेल. आपल्यालाही समजेल की बरोबर होतं की चूक होतं. म्हणून त्याच्यावर ते करायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना, आपण कुठं चुकलो 5 वर्षामध्ये. मी मागाशी बोललो की तुम्ही एखादी तरी आमसभा घेतली का, आमच्या जनतेचा एखादा प्रश्न तरी कधी समजून घेतला का? नाही घेतला. हा आपल्याला दिलेला राईट आहे. तुम्ही 20 दिवस कुठं राहताय आम्हाला काय माहिती नाही, पण महिन्यात ते 10 दिवस जर प्रत्येक पंचायत निहाय, पंचायत समिती निहाय सकाळ संध्याकाळ एक जणी आमसभा घेऊन जर त्यांचे प्रश्न विचारले असते तर तुम्हाला जनतेने ही सांगितलं असतं की बाबा नाही आमचे प्रश्न विचारले. आणि बाजूला एका साईडला प्रशासन आहे, प्रशासनाला सांगताना आलं असतं की बाबा आम्हाला प्रश्न विचारले होते, त्या काही कारणास्तव झाले नसते, पण काही कारणास्तव जे होते ते आम्ही प्रश्न मांडले, ते प्रश्न आमचे प्रामुख्याने त्याचे सुटलेले आहेत. तुम्ही आमसभा नाही घेतली, काय नाही घेतली आणि आता सांगताय की अशा पद्धतीने. ठीक आहे, येणारा काळ आपल्याला जनता ठरवेल. मी आज जर या विधानसभेचा निवडणूक प्रमुख किंवा भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. भारतीय जनता पार्टीने दिलं मला त्याच्यावरती संधी तर नक्कीच काम करेन. आणि तेवढी आपल्यामध्ये कॅपेबल पण आहोत की आपण सांभाळू शकतो. कोणतरी म्हणेल की प्रशासनाचं ज्ञान नाही. प्रशासन तर मी आपला एकदम जवळ, तुम्ही नाही बघितलं ना तेवढा मी ग्राउंड लेवलला बघितलाय. मला एखादी स्ट्रक्चरल जर सांगितलं तर मी नक्कीच सांगेन की काय, कारण मी छोटे छोटे ज्या वेळेला इव्हेंट करतो तेव्हा त्याची पार्श्वभूमी जाणून घेतं की हे कशा पद्धतीने असायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, काय त्याची पार्श्वभूमी असेल, कशा पद्धतीने, तेव्हा ते लोकांमध्ये घेऊन जातं. आणि त्याचा आजही माझ्याकडे लेखाजोखा आहे. म्हणजे जर युवा वर्ग असेल त्यांच्यासाठी नेमकं काय असायला पाहिजे, हा पाणी प्रश्न असेल त्यांच्यासाठी काय होतं, हॉस्पिटलाइज असेल तर त्याच्यासाठी काय प्रश्न पाहिजे, हे त्याच्यातून नक्कीच दिसतील ना. आपण देखील आमदार म्हणून 5 वर्ष सरकार सत्तेमध्ये आहात. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही तिथेशी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम बघत होता. नंतर त्याच्यामध्ये बदलाव आला, तुम्ही शिंदे सरकारमध्ये गेलात आणि शिंदे सरकारमध्ये आल्यानंतर तेव्हाही तुम्ही मुख्यमंत्री आपल्याच होते. मग इथल्या ज्या ह्या पाण्यापिण्याचा प्रश्न आहेत हे सोडवण्याचा एखादी जर तुम्ही ह्याच मतदारसंघामध्ये, म्हणजे माझाच मतदारसंघ आहे मापगाव मतदारसंघ, 2 पंचायत समितीची जर का तुम्ही आमसभा लावू शकला असतात तर तुम्हाला आमचे प्रश्न किंवा त्या खारेपाटामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न समजले असते. पण आपण कुठेही घेतली नाहीये. आणि वरती मग आता सांगा की बाबा पक्षप्रवेश घेताना कार्यप्रणाली नसेल आवडली म्हणून आज आमच्याकडे येत आहेत आणि पक्षप्रवेश करतायत. 7 जन्माचा प्रश्नच येत नाही, कारण रयत दिलेली आहे तुम्हाला 5 वर्षाची, 5 वर्षाची आमदारकी दिलेली आहे. 7 जन्म घेण्याची गरजच नाहीये. आमच्या 7 पिढ्या निघून गेल्या. 7 पिढी मधला हा छोटा माय. मी शेवटचा प्रश्न विचारतोय की रोहामध्ये एक आमदारांच्याच मला वाटतं कार्यक्रमानिमित्त वाडकर कोणतरी, सुरेश वाडकर, त्यांनी तुमच्यावर अशी टीका केली की जिथं आदिवासी लोक जास्त असतात तिथं जाऊन छोटे वर्ष सांगतो मी आदिवासी आहे, जिथं कोळी समाज जास्त असतो तिथं सुटम जाऊन सांगतो मी कोळी आहे. आणि अशा अर्थाने खऱ्या अर्थाने जनतेची दिशाभूल करतात. म्हणून त्याच्यापासून सावधान. तुम्ही त्याला सडारून टीका त्यांच्यावर केली, त्यांनाही उत्तर दिलं, तुगाला बांधलेला कुत्र्याचा पट्टा वगैरे जर खाल्लेला आहे असं वगैरे तुम्ही टीका केली. तर शेठ नक्की अशा पद्धतीने सध्या तुमच्यावर शिंदे गटातून त्यांच्या लोकांकडून आरोप प्रत्यारोप किंवा आमदारांच्या मार्फत का व्हायला लागले? नाही, का व्हायला लागले तो त्याचा
वैयक्तिक प्रश्न आहे, कारण ज्याच्या ज्या जो निवडणुकीमध्ये उतरतोय तो प्रश्न पुढे घेऊन जातोय. पण कुठंतरी असं बोललं जातं की ज्या वेळेला आदिवासी भवन बांधण्यासाठी म्हणून एकत्रित तिथल्या रोह्यामध्ये सर्व लोकांना एकत्रित घेतलं आणि त्यांना विचारलं की बाबा, आमदारांचं स्टेटमेंट आहे, मी त्याची बाईट आहे म्हणजे क्लिप ऐकलेलं आहे. त्यांनी म्हटलं की आमचा आदिवासी समाज हा कुठेतरी विखुरलेला आहे आणि तो एकत्रित आणण्यासाठी हे आदिवासी भवन बांधलं तर हे जिल्ह्याचं अगदी दिशादर्शक म्हणून होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 5 वर्षात तुम्ही का आमचा आदिवासी पाहिला नाही किंवा त्यांच्याकडे का दुर्लक्षित झालं? 5 वर्षामध्ये का तुम्हाला असं वाटलं नाही की तिथं ते आदिवासी भवन होणं गरजेचं आहे म्हणून? मग आताच का वाटलं? आणि त्याच्या अगोदर ते एक स्टेटमेंट झालं की उद्देश वाडकर म्हणून आहे. त्यांनी सांगितलं की तिकडे गेल्यानंतर जिथे कोळी लोक जास्त असतील तिथे सांगते मी कोळ्यांचा आदिवासी नेता आहे, किंवा पलीकडे गेलं तर जिथे आदिवासी कातकरी असतील तर त्यांना बोललं जातं की मी आदिवासींचा नेता, अशी दिशाभूल करतो. उद्देश वाडकरला त्या दिवशी मी सांगितलं, आजही तोच माझा म्हणणं आहे की आपण पहिल्यांदा प्रशासकीय जो आम्हाला घटनेने दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ST कॅटेगरीचा हा जातीचा दाखला हा आम्हाला प्रांताने दिलेला आहे, जो कोळी म्हणून महादेव कोळी त्यांनाही तोच दिलेला आहे आणि आदिवासी कातकरी ह्यालाही STचा दाखला हा प्रांताने दिलेला आहे. त्याच्यानंतर आमचे 50 वर्षाचे पुरावे घेऊन आम्ही व्हेरिफिकेशनला ज्या वेळेला ठाणा येथे समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीकडे घेऊन गेल्यानंतर आदिवासी कातकरी आणि आदिवासी महादेव कोळी हेही व्हेरिफिकेशनला तिथे जातात. तर उद्देश वाडकरने हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला मी तेव्हाही बोललो की आपल्या गळ्यात कोणीतरी कुत्र्याचा पट्टा अटकवलाय, कोणातरी दाराजवळ राहतोय आणि बांधलेला आहे आणि मग मालकाने सांगितलं एकदा छू म्हणजे भुंकाला सुरुवात करायची, तशा पद्धतीने भुंकताय का? आम्हाला संविधानिक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जर कोणतरी याच्यावर ते करताय. त्याच्यानंतर एखादा एक व्हॉट्सअप फिरायला लागला, व्हॉट्सअपमध्ये टाकलं की आम्ही आग्री आहोत, लक्षात ठेवा आणि असं करू. अरे माझ्या बरोबर सगळा समाज, आजपर्यंत ज्या समाजाबरोबर मी राहिलो ते सगळे समाज माझ्या बरोबर आज त्याच वाटचालीमध्ये आहेत आणि त्याच दिशेने माझ्याकडे असतात. मग मी आदिवासींबद्दलच बोलतोय का किंवा महादेव कोळींबद्दलच बोलतोय का, तर आगरी तेली माझे असतील त्यांच्याबद्दल बोलतोय का, अल्पसंख्याक असतील त्यांच्याबद्दल बोलतोय का? नाही ना. सगळे घटक माझ्याबरोबर, आज सगळे घटक प्रामाणिक आहेत आणि त्यांच्याबरोबर मी अतिशय प्रामाणिक आहे. कारण मी राजकीय भाग सांभाळताना मी कोणाबरोबर दुजाभाव कधीच केला नाही. कारण मीही 10 वर्ष जिल्हा परिषदेचा सभापती राहिलोय आणि 2 टाइमचा ह्या मतदारसंघातून निवडून आलोय. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये सगळा संपूर्ण समाज आहे. तर मी कोणाबद्दल बोलतोय का, तर हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही माझं वक्तव्य केलं म्हणून मला ते बोलणं झालं. सेम तसंच झालं. आम्ही कोणाचीही मस्ती करत नाही, आम्ही आमचं कामच करतोय. आम्हाला एकच माहिती आहे की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने वाढेल. जर तो भारतीय जनता पार्टी वाढेल तर इथं सगळी नव्याने डेव्हलपमेंट इथं येईल. आम्हाला हा आत्मविश्वास आहे. म्हणून शेतकरी कामगार पक्ष सोडाने भारतीय जनता पार्टीत आलाय. हा विश्वास लोकांच्या हिताचा घेऊन आलाय. हा आमचा स्वार्थ म्हणून आम्ही आलेला नाहीये आणि स्वार्थ माझा कशातही नाहीये. कुठेही मला तो दुकान चालवायचा नाहीये, दुकान म्हणून राजकारणाकडे बघत नाहीये. मी 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये राहिलोय तर नाही. मागच्या वेळेला राजाकीने सांगितलं की तिथे धनिकांना, अरे एकही धनिक मला दाखव ना तो माझ्याबद्दल असं बोलेल का म्हणून. 3.5 कोटीची निस्ती ग्रामपंचायत कार्यालय बांधले, 3.5 कोटीचं. गावामधली सगळ्या गोष्टी व्यवस्थित येऊन बघा. कुठूनही भागातून गावातून माणूस जर बाहेर पडला तर एक मॉडेल ग्रामपंचायत तयार केली, ऑनलाईन ग्रामपंचायत झाली. सगळ्या गोष्टी मॉडेल करायला गेलो कारण ह्याचा आदर्श तालुक्यानेच नव्हे तर जिल्ह्याने नव्हे महाराष्ट्राने घ्यावं आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती काम करावं ही आमची भावना आहे. आज 3.5 कोटीची ग्रामपंचायत कार्यालय बांधलं ना. काही नाही, आता जर मी बोललो तर ते फार लागेल तुम्हाला, वाईट आहे गोष्ट एकदम. पण आपण त्या गोष्टी आपण विचारात्मक करतो. ज्यांनी जिल्हा परिषदेकडनं ग्रामपंचायती कार्यालय बांधण्यासाठी हा इथं मी पॉज देतोय.
ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेकडनं कर्ज उचलला, कर्ज तोही नाही तुम्ही अजून भरला. कितीतरी वर्ष निघून गेले. आम्ही ग्रामपंचायत कार्यालय बांधला, हा लोकनिधीतून बांधलाय, लोक सहभागातून बांधलाय, ना कोणाकडे पैसे मागितले. ग्रामपंचायत जे तुम्ही काय ठरवणार त्याच्यावरती, मी बोलण्यापेक्षा आपल्याला ज्ञात असेल तर आपण तसं समजा. पण आज जर बघितलं तर आम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये एवढं मोठं दालन बांधण्याचं त्याचं नेमकं कारण काय, तर वरती 5 ऑफिसेस केलेले आहेत. त्या 5 ऑफिसमधून आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार निघेल म्हणून त्यावरती 5 ऑफिस बनवले. ते रेंट वरती दिले जातील, त्याच्यातून आमचा पगार निघेल. एक मोठा सुसज्ज हॉल बांधलाय वरती, AC वार्तानुकूलित बांधलेला आहे. त्या वार्तानुकूलात त्याच्यात जर समजा ग्रामसभेच्या अगेन्स्ट कुठली शासकीय मीटिंग असेल तिथे घेता येईल. पण ती त्याच ग्रामपंचायतच्या वरच्या फर्स्ट फ्लोअरला लिफ्ट देखील लावण्यात आलेली आहे, कारण लोकांना वरती जाण्यासाठी. आणि एखादा जर कोणाच्या घरी बर्थडे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि त्याला जर तिथे घ्यायचं असेल रेंटवरती, तर त्यासाठी ते हॉल मोठं बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये रेंट मिळत ग्रामपंचायतीचा, त्याच्यातून जे 6, 7, 8 काय जे कर्मचारी आहेत त्यांचा त्याच्यातून पगार निघेल. कारण संपूर्ण राज्य शासन केंद्र सरकारवरतीच विसंबून राहण्यापेक्षा हे आता ग्रामपंचायतींनी स्वतःचा स्त्रोत वाढवून तिथल्या कर्मचारी किंवा तिथल्या ग्रामस्थांना चांगलं आपल्याला काय देता नाही याच्याकडे दृष्टिकोन ठेवला. आम्ही असत नाही काहीतरी करत. या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत की बघून घ्या, ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी. आणि सर्वात मोठी गोष्ट की आपल्याला दिलेली रयत आहे हे सांभाळताना आज आरोप प्रत्यारोप होतील. आज मी अतिशय गायकवाड साहेब पत्रकार यांच्या चॅनलवरती लाईव्ह झालोय. मी एक सांगेन की आरोप प्रत्यारोप होतील 100%. कारण राजकीय असं आहे की प्रत्येकाला खुर्ची पाहिजे आहे. त्या विधानसभेचा लोकप्रतिनिधी होणं आणि विधानसभेमध्ये जाऊन लोकप्रतिनिधींनी प्रशासनावरती आपला वर्चस्व ठेवण्यासाठी म्हणून आपण बघितलेले 5 वर्ष हे आपल्याला माहिती आहेत. म्हणून आत्ताची चालू असणारी धडपड हे आपण करणार आहात, त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आपण करणार आहात हे आम्हालाही माहिती आहे. पण मी जनतेला सांगेन की आमच्याबद्दलचं आता बोललं जाईल, पण आमची बॅकग्राऊंड जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून समजेल. कारण जिल्हा परिषदेचा मी 10 वर्षाचा सदस्य होतो. त्यातले 2.5 वर्ष पहिल्या टर्ममध्ये मी सभापती होतो, दुसऱ्या टर्ममध्ये 2.5 वर्ष सभापती होतो. आम्हाला 12,000 रुपयाचा मानधन होता आणि आम्हाला शासनाने दिलेली गाडी होती आणि शासकीय PA दिला होता आणि शासकीय पेट्रोल अलाउन्स दिला होता. तेही आम्ही आजपर्यंत घरी आणलं नाही. ते त्याच बँकेमध्ये जमा केलं आणि या मतदारसंघामधल्या जे गरीब गरजू होते किंवा त्यावेळचे कॅन्सर पेशंट होते किंवा त्यावेळचे बचत गट होते, ह्यांना त्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यात आल्या. साधारणतः 13-13.5 लाख रुपये आम्ही जनतेमध्ये पुन्हा वाटून टाकले. कोण कॅन्सरग्रस्त असेल त्याला लाख रुपये दे, 1,20,000 रुपये दे. कारण गव्हर्नमेंट त्याच्याकडे कॅन्सर पेशंटकडे बघतोय. पण हा जो आजार आहे हा लॉंग टर्म चालणारा असल्या कारणाने त्याला मुंबईत ये जाणं करण्यासाठी जे ट्रॅव्हलिंग खर्च आहे त्यासाठी आम्ही त्यावेळेला चेक्स दिले गेले. आणि त्याचबरोबर कोणाचा छत नसेल, एखादा अपंग असेल, त्या अपंगांना ज्या ज्या गोष्टी सामुग्री पाहिजे ती त्यांना दिली किंवा त्यांना घरात जर एकदम बेडरेस्ट असेल तर त्यांना ते आर्थिक सहाय्य म्हणून केलं. पण राहिलेले जे वरचे पैसे होते 11.5 लाख रुपये त्याच्या पिकोफॉल मशीन, शिलाई मशीन खरेदी केल्या आणि ज्या पक्षामध्ये होतं त्याच नेत्यांना बोलून त्यांच्याकडून इथल्या सर्व बचत गटांना वाटप केलं. याचा अर्थ असा की आम्ही पैशाचा मोह नाही करत, आम्ही पैशासाठी राजकारणात नाही आलोय. तर आम्हाला लोकांचा हित कशामध्ये येईल ते जपण्यासाठी आहोत. म्हणून आम्ही राजकारणात पुन्हा एकदा एक पाऊल जर भारतीय जनता पार्टीने दिला तर एक पाऊल पुढे टाकून 100%चा विजयात्मक. कारण माझ्या समोर जेवढी पण जनता आहे त्यांच्या तोंडून जो काय येतोय, मी अजून पण काय नाही, मी साधा कार्यकर्ता आहे, मी फक्त फिरण्याचं काम करतोय. लोक बोलते पैसे कुठून आणतो, काय कुठून आणतो. अरे नाही यार, आम्ही माझी एकदा YouTube चेक करून बघा सगळ्यांनी की आमचं एकच वाक्य आहे, आम्ही जर महिन्याभरामध्ये 1 लाख रुपये जर कमवले
तर 30,000 रुपयावरती आमचा अधिकार आहे. 70,000 रुपये हे जनतेचेच आहेत आणि जनतेतच ते दिले जातात. हे माझं कधी बघा आणि आजही बोलतोय, कारण आम्हाला पैसे मोह नाहीये. माणूस कसा जगतोय, कशा पद्धतीने जगतोय. आमचा आदिवासी असं कोळी समाज आहे, 720 मीटरची किनारपट्टी आहे, त्याच्यावरती आमचा कोळी समाज आहे. तो कसा बसलेला आहे, त्याचे जर त्यांच्या एखाद्या मुलाचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला अतिक्रमण हा घराला असेसमेंट लावला जातोय आणि तो जर बँकेकडे गेला तर तो बँक त्याच्यावरती लोन देत नाही. मग तो मुलगा किंवा मुलगी असेल ती शिक्षणापासून वंचित होत आहे. आमचे 50 वर्षापासूनचे पुरावे मागतात. महादेव कोळी समाज हा भरपूर आहे आणि त्यांना आज दाखले मिळत नाही, त्यापासून वंचित आहेत आणि ह्या गोष्टी आहेत. ह्याच्या मागण्यासाठी म्हणून आज मी एक पाऊल टाकलाय. लोकांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक लोकांचे प्रश्न आहेत किंवा आदिवासी जो एकदम डोंगराच्या करी कमाऱ्यामध्ये राहतोय. एवढ्या वर्षाचं 1947ला आपला देश स्वतंत्र झाला, पण आजही जर तुम्ही वाड्या वस्त्यांवरती गेलात तर आमचा आदिवासी कशा पद्धतीने आजही म्हणजे त्या लोकांना वाईट वाटतं की ती लोक झोली करून एखाद्याला जर विंचू लागला पायाला किंवा एखादा साप लागला पायाला किंवा एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला आजही झोली करून खाली यावं लागतं, झोली करून घेऊन यावं लागतं. हीच परिस्थिती अशीच राहणार आहे का? कधी बदल होणार? संधी मिळाली तर ह्या गोष्टीवरती सर्वात महत्वाचे प्रश्न हे मांडण्यासाठीच म्हणून काम करेल असंही मी जनतेला सांगतो. तर खऱ्या अर्थाने खारेपाट विभागातील पाणी प्रश्नाच्या माध्यमातून त्यांचा जनतेचा आवाज हा मतदारसंघामध्ये पोहोचायला पाहिजे होता. झिराडमध्ये पाणी अडवलं जाते, मला वाटतं अशा पद्धतीचा तुमच्यावर आरोप केला जात होता. त्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या माध्यमातून जनतेला दिलेलं आहे आणि आमदारांनी 5 वर्षात काहीच केलं नाही असे एकंदरीत त्यांच्या संपूर्ण मुलाखतीवरून तरी बोलताना आढळून येते. आणि कुठली ग्रामपंचायत असेल देव जाणू ते मला नाव नाही सांगितले, पण ती ग्रामपंचायत त्यांनी बांधली, जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतलं, अजून फेडलं नाही आणि त्या माध्यमातून यांनी पण ग्रामपंचायत बांधली 3.5 कोटीची आणि त्यांनी वाटतं कर्ज वगैरे घेतलेलं नाही. आणि आपल्यासोबत दिलीप भोईर होते. सध्या दिलीप भोईर हे नाव सध्या मतदारसंघामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चर्चेत आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये ते काहीही भूकंप घडू शकतात असं जनतेमध्ये सुद्धा बोललं जात आहे. येणारा कार्यकाळ सर्व कारण का 1-2 महिने निवडणुका राहिली आहेत. जर पार्टीने संधी दिली तर ते निश्चितच त्याचं सोनं करतील असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं. इथेच थांबतो. उद्या कामाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.